आपली लाईफ चेंज करण्यासाठी बेस्ट टाइम होता 2 वर्ष आधीचा किंवा 5 वर्ष आधीचा आणि जो पुढचा बेस्ट टाइम आहे तो आहे प्रेझेंट मोमेंट म्हणजे आत्ताच. तुम्ही तुमची लाईफ आत्ताच चेंज करू शकता. ऑर एल्स तुम्ही म्हणत राहाल की उद्या करू, उद्या करू, नंतर करू, नंतर करू आणि इनडेफिनिटली जर त्याला पोस्टपोन करत राहाल तर ते कधीच येणार नाही. याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि असं करत, करत, करत तुम्ही फक्त अशा वेळेची वाट पाहाल, जेव्हा कोणी येऊन तुमचं टाईम चेंज करेल. पण तसं काही होणार नाही, कोणी येणार नाही. या जगात सगळंच काही, सगळेच स्वतःसाठीच रिस्पॉन्सिबल असतात. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठीच रिस्पॉन्सिबल आहे. तुम्ही एकटेच आले आणि तुम्ही एकटेच जाणार. कोणीच तुमच्यासाठी रिस्पॉन्सिबल नसणार. तर तुमची लाईफ चेंज करणं फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे. आणि जर ते तुम्ही नाही करणार, तर ते तुमच्यासाठी कोणी येऊन करणार नाही. आणि द बेस्ट मोमेंट टू चेंज युअर लाईफ इज नाऊ. म्हणजे आत्ताच तुमचं बेस्ट मोमेंट आहे तुमची लाईफ चेंज करण्यासाठी. तर ते डिसिजन्स घ्या जे तुम्ही पोस्टपोन करत आहे. ते काम करा जे तुम्ही पोस्टपोन करत आहे. त्या लोकांना बोला जे तुम्ही पोस्टपोन करत आहे. द राइट टाईम इज जस्ट नाऊ. डू नॉट पोस्टपोन इट फॉर समथिंग लेटर. असंच करत करत तुमच्या लाईफचे डिसिजन्स तुम्ही चेंज करत जा. प्रेझेंटमध्ये करत जा आणि असा विचार कधीच नका करू की तुमच्याकडे खूप जास्त टाईम आहे. टाईम आपल्याला माहित नाही की आपल्याजवळ किती आहे आणि आपण तो लिमिटेडच टाईम असतो आपल्याकडे. तर लक्षात घेतलं पाहिजे की आजच काम करणं योग्य राहील. बेस्ट विशेस.